Welcome friends. Today we discuss our next topic, production drawing, which is under the mechanical working drawing subject. Myself S.D. Farande. I am lecturer in mechanical engineering department at Yashwantrao Chavan Polytechnic Ichalkaranji. Today we discuss on points: what is a production drawing, what is limits, fits and tolerances, and what is the terminology for fits and tolerances. Friends, in engineering industry, a component is first designed and then its drawing is prepared to scale and finally it manufactured in the production shop. मित्रांनो कसं असते, इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये कुठलाही कॉम्पोनंट हा पहिल्यांदा डिझाइन केला जातोय. डिझाइन केल्यानंतर त्याचे जे डायमेन्शन्स असेल त्या डायमेन्शन प्रमाणे त्याचं ड्रॉइंग तयार केलं जाते आणि हे ड्रॉइंग पाठवलं जाते प्रोडक्शन शॉपला, ज्या ठिकाणी ॲक्च्युअली मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे. चला, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग होण्यासाठी ड्रॉइंगची गरज आहे आणि हे ड्रॉइंग डिझाइन केल्यानंतर आपल्याला मिळत असते आणि ही प्रोसिजर आहे. Such a drawing is prepared in orthographic views of the component with the information as material to be used, dimensional and geometrical tolerances, surface finish required, machining symbols, fits, etc. It is known as production drawing or working drawing. म्हणजे मित्रांनो, जे असं ड्रॉइंग असणार आहे की ज्याच्यामध्ये ऑर्थोग्राफिक व्ह्यूज असतील. ऑर्थोग्राफिक व्ह्यूज म्हणजे आपल्याला माहिती आहे की फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू अशी जी व्ह्यूज आहेत ही ऑर्थोग्राफिक व्ह्यूज आहेत. पण फक्त ऑर्थोग्राफिक व्ह्यूज असणार नाही यामध्ये, तर याच्यामध्ये काय असणार आहे की त्यासाठी मटेरियल कुठलं यूज केलं आहे, पण त्या मटेरियलची इन्फॉर्मेशन असणार आहे. त्यामध्ये कोणत्या पार्टला कुठलं मटेरियल वापरलं आहे किंवा जे टॉलरन्सेस आहेत वेगवेगळे डायमेन्शनल आणि जॉमेट्रिकल टॉलरन्सेस, ते टॉलरन्सेस कोणकोणते वापरायचे आहेत. त्यानंतर सरफेस फिनिश रिक्वायर्ड, कुठल्या सरफेसला कुठल्या टाईपचा फिनिश रिक्वायर्ड आहे. वेगवेगळे मशीनिंगचे सिम्बॉल आहेत, कुठल्या टाईपचं मशीनिंग आपण करणार आहे ते मशीनिंगचे सिम्बॉल त्या ड्रॉइंगवरती मेन्शन असतील. वेगवेगळे फिट्स त्यामध्ये मेन्शन्स असतील आणि हे सगळं ज्यावेळी एखाद्या ड्रॉइंगवरती असेल अशा ड्रॉइंगला आपण म्हणणार आहे प्रोडक्शन ड्रॉइंग. यालाच म्हणतोय आपण वर्किंग ड्रॉइंग. म्हणजे आतापर्यंत आपण जे ड्रॉइंग बघितलेलं आहे फर्स्ट इयर मध्ये ते सर फक्त ड्रॉइंग होतं, त्याला प्रोडक्शन ड्रॉइंग म्हणता येत नाही, कारण त्या सिलेबसमध्ये तुमच्या कुठलेही जॉमेट्रिकल टॉलरन्सेस वगैरे आपण दाखवत नव्हतो, मशीनिंग सिम्बॉल दाखवत नव्हतो, त्यावर फिट्स दाखवत नव्हतो. फक्त फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू कसा काढायचा असतो हा तो आपला सिलेबस होता. पण या सिलेबसमध्ये काय आहे, असं ड्रॉइंग आपल्याला तयार करायचं आहे जे ऍक्च्युअल प्रोडक्शनसाठी रिक्वायर्ड असेल. त्याला म्हणणार आहे आपण प्रोडक्शन ड्रॉइंग किंवा वर्किंग ड्रॉइंग, आणि त्याच्यावरती सगळी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये दिलेली असणार आहे. आता ही जी इन्फॉर्मेशन आहे तर त्या ह्या इन्फॉर्मेशनचा उपयोग काय होतोय, सुपरवायझर कॅन ऑल्सो सिलेक्ट द वर्कर अकॉर्डिंग टू द स्किल रिक्वायरमेंट फॉर अ पर्टिक्युलर ऑपरेशन. म्हणजेच काय, पर्टिक्युलर एखाद्या ऑपरेशनसाठी एखादं ऑपरेशन त्यामध्ये मेन्शन केलं असेल तर त्या ऑपरेशनला पर्टिक्युलर एखादं स्किल असलेला लेबर जर लागत असेल तर अशा टाईपचे लेबर तो किंवा वर्कर तो सुपरवायझर अपॉइंट करू शकतोय. म्हणजे आपल्याला कुठल्या टाईपचे वर्कर पाहिजे आहेत यासाठी सुद्धा ही इन्फॉर्मेशन खूप महत्वाची आहे. दिस इन्फॉर्मेशन इज हेल्पफुल फॉर द सुपरवायझर बिफोर मॅन्युफॅक्चरिंग द component. He should interpret various information shown on the drawing and select the processing method and machines used accordingly. म्हणजे कोणकोणती प्रोसेस वापरायची आहे, कोणकोणते मशीन्स वापरायचे आहेत हे त्याला या माहितीवरून लक्षात येणार आहे. त्यामुळे ही जी इन्फॉर्मेशन आहे ही सगळी इन्फॉर्मेशन ड्रॉइंग मध्ये असणं गरजेचं आहे. प्रोडक्शन ड्रॉइंग ऑल्सो गिव्स द ॲडिशनल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द नेम ऑफ कंपनी, टायटल ऑफ कॉम्पोनंट, स्केल युज्ड, मेथड्स ऑफ प्रोजेक्शन, ड्रॉइंग नंबर, date of drawing, who prepared the drawing, who checked it, who approved it, etc. and it is included in the title block. प्रोडक्शन ड्रॉइंग मध्ये फक्त हे जे टॉलरन्सेस, सरफेस फिनिश सिम्बॉल, मशीनिंग सिम्बॉल, फिट्स एवढंच असणार नाही त्यामध्ये. याच्या व्यतिरिक्त त्यामध्ये काय असणार आहे तर या ड्रॉइंग मध्ये ऍडिशनल इन्फॉर्मेशन त्यात असणार आहे. नेम ऑफ द कंपनी, कुठल्या कंपनीचं हे ड्रॉइंग आहे ते असणार आहे. त्या कॉम्पोनंटचं काय नाव आहे, टायटल ऑफ द कॉम्पोनंट असणार आहे. कुठलं स्केल यूज केलेलं आहे, म्हणजे 1:1 आहे, 1:2 आहे का 2:1 आहे, रिड्यूस्ड असेल, एनलार्ज असेल, हे स्केल आपल्याला माहिती आहे. कुठलं स्केल यूज केलेलं आहे. मेथड्स ऑफ प्रोजेक्शन म्हणजे फर्स्ट अँगल आहे का थर्ड अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन यूज केलेलं आहे. ड्रॉइंग नंबर, त्या पर्टिक्युलर कंपनीमधला कितव्या नंबरचा हा पार्ट नंबर आहे किंवा ड्रॉइंग नंबर आहे. डेट ऑफ ड्रॉइंग, हे ड्रॉइंग कधी तयार केलेलं आहे, कोण तयार केलेलं आहे आणि हे चेक कुणी केलेलं आहे आणि याला अप्रुव्हल कोणी दिलेलं आहे
ही सगळी इन्फॉर्मेशन टायटल ब्लॉक मध्ये मेन्शन असणार आहे प्रोडक्शन ड्रॉइंग. लक्षात आलं मित्रांनो. Limits, speeds and tolerances. This is the important regarding the production drawing. The object of all modern machining methods is to produce components to absolute accuracy, but it is not always possible, particularly in mass production, to manufacture the products of exact measurement. Mass production मध्ये exact measurement चे number of parts तयार करणे हे impossible आहे, हे शक्य असत नाही. ऍब्सोल्यूट ॲक्युरसी आपल्याला मिळत नाही. आपण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो पण मिळू शकत नाही. मायक्रॉन मध्ये त्यामध्ये डेव्हिएशन्स असतात आणि ते येतच असतात. द कॉम्पोनंट्स आर मॅन्युफॅक्चर्ड टू मेंटेन द साइज विदिन अ क्लोज्ड डिग्री ऑफ ॲक्युरसी, बट देअर वुड बी स्मॉल डेव्हिएशन. म्हणजे आपण प्रयत्न करत असतोय क्लोज डिग्री ऑफ ॲक्युरसी ठेवण्याचा, पण त्यामध्ये डेव्हिएशन्स हे येत राहणार आहेत. इफ द डेव्हिएशन्स आर विदिन सर्टन लिमिट्स, ऑल पार्ट्स ऑफ equivalent size will equally fit for operating in machines and mechanisms. तर हे जे पार्ट आहेत ते सगळे पार्ट जर डेव्हिएशन त्याचे जे आहेत ते डेव्हिएशन एका सर्टन लिमिट मध्ये जर असतील तर आपल्याला हा जो पार्ट आहे ज्या मशीन मध्ये किंवा मेकॅनिझम मध्ये आपण वापरणार आहे तिथे तो फिट बसू शकते. Certain deviations are therefore recognized and allowed to ensure interchangeability of mating parts coupled with desired degree of tightness or loosenesses on assembly. म्हणजे हे जे डेव्हिएशन्स आहेत हे डेव्हिएशन आपण ऍक्सेप्ट केल्यानंतर ज्यावेळी इंटरचेंजेबिलिटी प्रॉपर्टी मध्ये आपण इंटरचेंजेबिलिटी म्हणजे काय मित्रांनो, तर मास प्रोडक्शन मध्ये ज्यावेळी आपण असेंब्ली करत असतोय त्यावेळी मेटिंग पार्ट जे आहे ते कुठलाही मेटिंग पार्ट कुठल्याही मेटिंग पार्टला मॅच व्हायला पाहिजे. याला आपण इंटरचेंजेबिलिटी म्हणतोय. इंटरचेंजेबिलिटी ही खूप व्हास्ट कॉन्सेप्ट आहे की तुम्ही इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी हा तुमचा सब्जेक्ट आहे याच्यामध्ये तुम्ही डिटेल शिकणारच आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की असेंब्ली करण्यासाठी इंटरचेंजेबिलिटी प्रॉपर्टी असणं खूप गरजेचं असते. अँड इंटरचेंजेबल सिस्टीम इज कॉल्ड लिमिट सिस्टीम ऑर अ सिस्टीम ऑफ लिमिट्स अँड फिट्स. What is the exact definition of limit? Two extreme possible sizes of a part between which the actual size is contained are called limit. म्हणजे अशी साइज घ्यायची आहे. लिमिट म्हणजे काय, तर अशा दोन एक्स्ट्रीम साइजेस घ्यायच्या आहेत की त्याच्यामध्ये ऍक्च्युअल साइज असायला पाहिजे. लक्षात आलं, त्याला म्हणणार आपण लिमिट. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त असायला नको आणि याच्यापेक्षा कमी असायला नको, या दोन्हीच्या मध्ये असायला पाहिजे. हे जे दोन्ही आहेत या दोन्हीला म्हणणार आहे आपण लिमिट. व्हॉट इज द फिट? द रिलेशनशिप बिटवीन टू पार्ट्स विच आर टू बी असेंबल्ड विथ रिस्पेक्ट टू द डिफरन्स ऑन देअर साइजेस बिफोर असेंब्ली इज कॉल्ड फिट. म्हणजेच काय, दोन जे पार्ट आहेत, दोन पार्ट आपण ज्यावेळी असेंब्लीमध्ये फिक्स करणार आहे आणि फिक्स केल्यानंतर त्यांच्या डायमेन्शन मध्ये जे फरक असेल त्याला आपण म्हणणार आहे फिट. म्हणजेच काय, त्यांच्या डायमेन्शन मध्ये जर गॅप असेल तर त्याला आपण क्लिअरन्स म्हणणार आहे. लक्षात आलं, सिंपल झालं. याच्या व्यतिरिक्त आहे इंटरफरन्स फिट आहे आणि दुसरा एक फिट जो आहे जो थेरॉटिकल आहे तो आहे ट्रान्झिशन फिट. नेक्स्ट आहे टॉलरन्स. टॉलरन्स इज डिफाइंड ॲज द टोटल परमिसिबल व्हेरिएशन ऑफ साइज. इट इज द डिफरन्स बिटवीन मॅक्झिमम लिमिट अँड मिनिमम लिमिट ऑफ साइज. म्हणजे जे आपण लिमिट बघितलेलं आहे त्या मॅक्झिमम लिमिट आणि मिनिमम लिमिट मधल्या साइज मधला जो डिफरन्स असेल त्याला आपण म्हणणार आहे टॉलरन्स. आणि हा टॉलरन्स म्हणून एक टॉलरन्स झोन तयार होतो त्या पर्टिक्युलर पार्टचा, तो आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहे. नेक्स्ट, द टर्मिनॉलॉजी युज्ड फॉर फिट्स अँड टॉलरन्सेस. या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर एक होल डायमेन्शन दिलेला आहे. होल डायमेन्शन म्हणजेच काय, ज्याला इंटरनल डायमेन्शन असणार आहे आणि एक शार्प डायमेन्शन आहे ज्याला एक्सटर्नल डायमेन्शन असणार आहे. ड्रॉइंग मध्ये ज्या ज्या कॉम्पोनंटला एक्सटर्नल डायमेन्शन्स आहेत त्याला शार्प डायमेन्शन म्हटलं जाते आणि ज्या ज्या कॉम्पोनंटला इंटरनल डायमेन्शन्स आहेत त्याला होल डायमेन्शन म्हटलं जाते. पर्टिक्युलर ते होल सारखंच दिसायला पाहिजे असा त्याचा अर्थ नसतोय. ज्याचं आपण इंटरनल डायमेन्शन मेजर करतोय त्याला होल म्हणणार आहे, ज्याचं एक्सटर्नल डायमेन्शन मेजर करणार आहे त्याला शाफ्ट म्हणत असतोय. मी तो होल आणि शाफ्ट दाखवला आहे. तर पहिल्यांदा बघूया याच्यात बेसिक साइज. It is the exact theoretical size arrived at by design. It is called as a nominal size. म्हणजे आपण सुरुवातीला बघितलं की डिझाइन केल्यानंतर जे ड्रॉइंग तयार होणार आहे ते ड्रॉइंग आपण प्रोडक्शन ड्रॉइंगला पाठवत असतोय. मग डिझाइन केल्यानंतर जे डायमेन्शन्स मिळणार आहेत त्या डायमेन्शनला आपण म्हणत असतोय बेसिक साइज. आणि या बेसिक साइजलाच आपण म्हणत असतोय नॉमिनल साइज सुद्धा म्हणत असतोय. म्हणजे बेसिक साइज आणि नॉमिनल साइज
ही एकच झाली. दिस इज द लाईन ऑफ बेसिक साईज. ऍक्च्युअल साईज, द साईज ऑफ अ पार्ट ॲज मे बी फाउंड बाय मेजरमेंट. म्हणजे बेसिक साईज मिळाल्यानंतर आपण ज्यावेळी मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे, मॅन्युफॅक्चरिंग केल्यानंतर ऍक्च्युअल तो पार्ट आपण मेजर केल्यानंतर जे डायमेन्शन मिळणार आहे ते असेल ऍक्च्युअल साईज. मग ऍक्च्युअल साईज जर बेसिक साईज बरोबर असेल तरच तो पार्ट करेक्ट आहे डायमेन्शनली, असं आपण म्हणू शकतो. लक्षात आलं. मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज, द ग्रेटर ऑफ द टू लिमिट्स ऑफ साईज, म्हणजे याला म्हणतो आपण मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज. म्हणजे समजा हा शाफ्ट डायमेन्शन आपण कन्सिडर केला, त्याचा हा टॉलरन्स झोन दिलेला आहे, याच्यामध्ये याचा जो मॅक्झिमम लिमिट आहे तो इथं आहे आणि याचा मिनिमम लिमिट इथं आहे, ते दाखवलं नाही. मिनिमम डायमीटर हा मिनिमम लिमिट आहे, मॅक्झिमम डायमीटर हा मॅक्झिमम लिमिट आहे. म्हणजे मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज म्हणजे काय, शाफ्ट साठीचा हा मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज म्हणजे त्याचा अप्पर लिमिट झाला. म्हणजे जे लिमिट आहे त्या लिमिट मधला वरचा जो लिमिट आहे त्याला आपण म्हणणार आहे मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज. होल साठी जर बघितलं तर मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज कुठं आहे, तर या इथं आहे, मॅक्झिमम डायमीटर. लक्षात आलं. मिनिमम लिमिट ऑफ साईज म्हणजे काय, द स्मॉलर ऑफ द टू लिमिट्स ऑफ साईजेस. जे लिमिट आहेत आपले त्या लिमिट मधला जो स्मॉलर असेल तो असेल मिनिमम लिमिट ऑफ साईज, म्हणजेच मिनिमम डायमीटर. अलाउन्स, इट इज अन इंटेन्शनल डिफरन्स बिटवीन मॅक्झिमम मटेरियल लिमिट्स ऑफ मेटिंग पार्ट्स. इट इज अ मिनिमम क्लिअरन्स और मॅक्झिमम इंटरफरन्स बिटवीन मेटिंग पार्ट्स. आता अलाउन्स म्हणजेच काय, समजा हा आणि हा कॉम्पोनंट या ठिकाणी मीट झाला, मीट झाल्यानंतर या दोन्हीमध्ये जो ऍक्च्युअल डायमेन्शनल डिफरन्स असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे अलाउन्स. मग हा अलाउन्स क्लिअरन्स असू शकतोय, मिनिमम क्लिअरन्स असू शकतोय किंवा मॅक्झिमम क्लिअरन्स असू शकतोय, मॅक्झिमम इंटरफरन्स असू शकतोय. इंटरफरन्स म्हणजेच काय, टाईट फिट झाला, क्लिअरन्स म्हणजे लूज फिट झाला. चला, मेटिंग पार्ट मधला जो ऍक्च्युअल क्लिअरन्स असेल त्याला आपण म्हणणार आहे अलाउन्स. डेविएशन, the algebraic difference between a size and the corresponding basic size, it is known as a deviation. या ठिकाणी डेविएशन दाखवलं आहे, अप्पर डेविएशन, लोअर डेविएशन. तुम्ही बघू शकता इथं बेसिक साईज आणि त्याच्या ऍक्च्युअल डेविएशन मधलं समजा कॉम्पोनंट जर मॅक्झिमम लिमिटला असेल तर तो लिमिट असणार आहे अप्पर डेविएशन असणार आहे, बेसिक साईज पासूनचा डिफरन्स आहे. बेसिक साईज पासून जर तुम्ही मॅक्झिमम लिमिट कन्सिडर केला अप्पर डेविएशन, बेसिक साईज पासून लोअर लिमिट कन्सिडर केला लोअर डेविएशन. तसंच शाफ्टला बेसिक साईज पासून मॅक्झिमम लिमिट कन्सिडर केला मॅक्झिमम डेविएशन, त्यालाच म्हणणार आहे आपण अप्पर डेविएशन. आणि जर लोअर लिमिट कन्सिडर केलं त्याला आपण म्हणणार आहे लोअर डेविएशन. नेक्स्ट, ऍक्च्युअल डेविएशन, द अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन द ऍक्च्युअल साईज अँड द करस्पॉन्डिंग बेसिक साईज, याला आपण म्हणणार आहे ऍक्च्युअल डेविएशन. ऍक्च्युअल डेविएशन हे ड्रॉइंग मध्ये दाखवणं शक्य नाही आहे, कारण कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर जे ऍक्च्युअल साईज आहे, ऍक्च्युअल साईज आणि बेसिक साईज मध्ये डिफरन्स असतो तो असेल ऍक्च्युअल डेविएशन. नेक्स्ट, अप्पर डेविएशन, द अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज ऑफ द करस्पॉन्डिंग बेसिक साईज. जसं मी आता सांगितलं त्याप्रमाणे, म्हणजेच काय, बेसिक साईज पासून अप्पर लिमिटचं जे डिस्टन्स असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे अप्पर डेविएशन. अप्पर डेविएशन फॉर होल इज डिनोटेड बाय कॅपिटल ES. डेविएशन दाखवण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या दोन आहेत, एक आहे लेटर सिम्बॉल मेथड आणि एक ग्रेड मेथड आहे. बरोबर, ग्रेड जी मेथड आहे ती ग्रेड मध्ये आपण नंतर बघणार. लेटर सिम्बॉल म्हणजेच काय, होल डायमेन्शन साठी कॅपिटल लेटर यूज केलं जाते आणि शार्प डायमेन्शन साठी स्मॉल लेटर यूज केलं जाते. लोअर डेविएशन, द अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन द मिनिमम लिमिट ऑफ साईज अँड द करस्पॉन्डिंग बेसिक साईज. म्हणजेच काय, बेसिक साईज पासून मिनिमम लिमिट ऑफ साईज जे असेल त्याला आपण म्हणणार आहे लोअर डेविएशन. इट इज डिनोटेड फॉर शार्प डेविएशन, शार्प लोअर डेविएशन इज द EI and upper deviation lower deviation plus tolerance. Next, zero line, it is the line of zero deviation and represents the basic size. म्हणजे झिरो डेविएशन ज्या ठिकाणी असणार आहे त्याला म्हणणार आहे आपण झिरो लाईन, आणि ही झिरो लाईन म्हणजेच तुमची बेसिक लाईनला रिप्रेझेंट करत असते. म्हणजे या ठिकाणी ही जी लाईन आहे ती लाईन झिरो लाईन आहे, कारण या झिरो लाईन पासून डेविएशन या लाईनचं झिरो असणार आहे. नेक्स्ट, टॉलरन्स झोन, इट इज द झोन बाउंडेड बाय द टू लिमिट्स ऑफ साइज ऑफ द पार्ट्स अँड डिफाइंड बाय इट्स मॅग्निट्यूड
that is tolerance and by its position in relation to the zero line. टॉलरन्स झोन म्हणजेच काय, जो लिमिट आहे आपला मॅक्झिमम लिमिट आणि मिनिमम लिमिट, याचा हा जो झोन तुम्हाला तयार झाला दिसतोय याला म्हणलं जाते टॉलरन्स झोन. हा जो टॉलरन्स झोन आहे हा शाफ्ट साठीचा सेपरेटली जो दाखवलेला आहे हा टॉलरन्स झोन आहे. शाफ्टचं हे अप्पर लिमिट आहे, इथं लोअर लिमिट आहे, याला आपण टॉलरन्स झोन म्हणत असते. होलसाठी सुद्धा त्याचप्रमाणे होलचं जे आहे, होलचं अप्पर लिमिट लोअर लिमिट मिळून जो टॉलरन्स झोन तयार झाला आहे तो इथं आहे मित्रांनो. हा दाखवला इथं. हे झालं होलचं अप्पर लिमिट, हे झालं होलचं लोअर लिमिट. म्हणजे हा होलचा टॉलरन्स झोन आहे आणि हा शाफ्टचा टॉलरन्स झोन आहे. नेक्स्ट, fundamental deviation, that one of the two deviations which is conveniently chosen to define the position of the tolerance zone in relation to zero line as shown in figure. म्हणजे झिरो लाईन पासून आपण ज्यावेळी एखादा टॉलरन्स झोन दाखवत असतोय त्याला म्हणतोय आपण डेव्हिएशन. म्हणजे जवळचा जो असेल त्याला म्हणतोय डेव्हिएशन. या ठिकाणी जर बघितलं हा टॉलरन्स झोन आहे, हा लोअर लिमिट आहे, हा अप्पर लिमिट आहे, कारण ही झिरो लाईन आहे. लक्षात. आणि याच्यात जर बघितला तर हा दाखवला आपला फंडामेंटल डेव्हिएशन. बेसिक शाफ्ट, हे शाफ्ट हुज अप्पर डेव्हिएशन इज झिरो. बेसिक शाफ्ट कशाला म्हणायचं, ज्याचा अप्पर डेव्हिएशन झिरो असेल. म्हणजे अप्पर डेव्हिएशन आणि झिरो लाईन ही मॅच होणारी असेल त्याला म्हणणार आपण बेसिक शाफ्ट. बेसिक होल, होल हुज लोअर डेव्हिएशन इज झिरो. म्हणजे होलचा लोअर डेव्हिएशन झिरो कधी म्हणायचा आहे, त्या बेसिक होल कधी म्हणायचा आहे, त्याचा लोअर डेव्हिएशन हा झिरो असला पाहिजे. म्हणजे लोअर लिमिट हे लोअर डेव्हिएशन हे झिरो लाईनला मॅच व्हायला पाहिजे. क्लिअरन्स, इट इज द पॉझिटिव्ह डिफरन्स बिटवीन द होल शाफ्ट अँड द शाफ्ट साइज. होल आणि शाफ्ट मधला जो पॉझिटिव्ह डिफरन्स असेल त्याला आपण म्हणणार आहे क्लिअरन्स. म्हणजे होल आणि शाफ्ट आपण ज्यावेळी असेंब्ली करणार आहे त्यावेळी जो गॅप राहणार आहे तो जर पॉझिटिव्ह डिफरन्स असेल तर त्याला आपण क्लिअरन्स म्हणणार आहे. मिनिमम क्लिअरन्स, the positive difference between the minimum size of hole and maximum size of shaft. maximum size of shaft म्हणजे shaft dimension हायेस्ट घ्यायचे आहे आणि मिनिमम साइज ऑफ होल म्हणजे काय आणि मॅक्सिमम साइज ऑफ होल म्हणजे काय, होलचा डायमेन्शन सुद्धा हायेस्ट घ्यायचा आहे. अशा वेळेला जी असेंब्ली तयार होणार आहे त्यात जो क्लिअरन्स असेल तो असणार आहे मॅक्सिमम क्लिअरन्स. त्याच्यापेक्षा जास्त क्लिअरन्स असू शकत नाही. मिनिमम क्लिअरन्स म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह डिफरन्स बिटवीन द मिनिमम साइज ऑफ होल अँड मॅक्सिमम साइज ऑफ शाफ्ट, याला म्हणणार आहे आपण मिनिमम क्लिअरन्स. म्हणजे होल साइज घ्यायचा मॅक्सिमम, सॉरी शाफ्ट साइज घ्यायचा मॅक्सिमम आणि होल साइज घ्यायचा आहे मिनिमम, आणि यामध्ये जो गॅप राहणार आहे तो असणार आहे मिनिमम क्लिअरन्स. टू गेट लेटेस्ट व्हिडिओज अँड नोटिफिकेशन प्लीज सबस्क्राईब, लाईक दिस YouTube channel. Thank you.